नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. त्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा. जाणून घेऊया बातमीची सविस्तर अपडेट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सध्या विविध चर्चा आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार रोहित पवार यांनी भावनिक आठवण सांगितली. सुरुवातीला मीच म्हणालो होतो की आता विलीनीकरण करून काहीच फायदा नाही. मात्र अजितदादांना एकत्र येण्याची एक भावनिक इच्छा होती. एकत्र येणे ही त्यांची इच्छाच होती. अजितदादांचे वडील अनंतराव पवार यांचे निधन झाले तेव्हा दादा अवघ्या 18 वर्षाचे होते. त्यानंतर शरद पवार साहेबांनीच अजितदादांना स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळले हे दादाच्या मनात कायम आहेत. जेव्हा रेवती सुळे हिचे लग्न ठरण्यास सांगण्यासाठी शरद पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला होता, त्यावेळी साहेबांना कफ झाल्यामुळे नीट बोलता आले नाही. तेव्हा ती परिस्थिती बघितल्यामुळे दादाच्या डोळ्यात पाणी बघितले आणि मग भावनिक भूमिका असताना यांच्यामध्ये आम्ही राजकारण का करू असा सवाल रोहित पवार यांनी केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं या वरिष्ठाबद्दल? तुमचा अभिप्राय नक्की कमेंटमध्ये नोंदवा व असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसोबत.